आता ते दसऱ्याचं सगळं हे करायचं चाललंय का नाही, लोक एक एक काय करते, सगळं जुनं पानं काय असेल ते सगळं काढायचं, सगळं स्वच्छ करायचं. मग एका बाईनं काय केलं, चिंध्या चांद्या जुनं पुराणं काय असेल ते सगळं एका बाजूला काढलं आणि भलं मोठं असं गठुडं बांधलं. आणि दुसरं जे हे होतं ना, चांगले कपडे ते आपले एका बाजूला गठुडं बांधून ठेवलं, दोन्ही गठुडे तिथंच ठेवले. आणि पोराला सांगितलं, हे बघ हे कणी लांब तिकडं गावाच्या बाहेर नदी आहे कणी, त्या नदीत वाहत्या पाण्यात सोडू नये, म्हणजे इथं तिथं हे व्हायला नको. ते पोरगं म्हणलं बरं थोड्या वेळाने टाकतो म्हणला. आणि तिनं त्याला नुसतं सांगितलं ना, दोघं बी गेले बाहेर. परत ते पोरगं आलं, त्यानं ते गठुडं उचललं आणि वाहत्या पाण्यात नेऊन टाकलं. परत हिनं ते कपाटं बिपाटं सगळे साफ केले, पुसून पासून सगळं स्वच्छ केलं. आणि आता त्या कपाटात कपडे लावायचे सगळे. म्हणून ती गठुडं बघायला गेली, तर ती म्हणली अरे देवा. आणि ही गठुडं म्हणली, लगे पोराकडे गेली, अरे अरे बाबा म्हणली, पोरा ते तू गठुडं कुठं नेऊन टाकलं? तर ते म्हणला तूच सांगितलं होतं गावाच्या बाहेर नदी वाहती, त्या वाहत्या पाण्यात नेऊन टाक पुलावरून खाली. मी टाकलं नेऊन म्हणला. अरे देवा. ते म्हणला काय झालं? ती म्हणली त्याच्यात सगळे चांगले कपडे होते आणि हे जे भंगार गोळा केलेलं सगळे कपडे फाटके तुटके ते इथं मी ठेवलेलं, ते तुला म्हणलं होतं टाकून ये, तू ते इथं ठेवलं, चांगलं टाकून आला. तेवढ्यात मोठा पोरगा आला. ते म्हणला कपाटातले सगळे कपडे काढले होते? हां काढले होते. सगळं साफसफाई केलं आणि ह्यानी सगळं जुनं पुराण सगळं चांगलंच टाकून आलं. ते म्हणला अगं माझ्या त्या पॅन्टीच्या खिशात 2 अंगठ्या होत्या, गळ्यातली चेन होती आणि दुसऱ्या एका पॅन्टीच्या खिशात पैसे होते काही. गेलं का सगळं ते पाण्यात वाहत? ह्याच्यासाठी सगळं विचार करून, सगळं हे करून, खात्री करून सगळी मगच ते पुढचा निर्णय घ्यायचा. न सांगायचं आणि बसायचं. ह्याच्यासाठी सांगितलं. हे आता घट बसायचेत ना आता, म्हणून हे व्हिडिओ केला मी. तर मला ते हे करीत जा, ते कमेंट पण करा आणि ते काय ते लाईक करीत जावा.